टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आदिवासी विभागाच्या माध्यमातून प्रथम प्राधान्य आम्ही आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे। विद्यार्थी संख्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेशाची कमी होत असल्यामुळे आम्ही दिनांक 7 आणि 8 तारखेला महाराष्ट्रातले सर्व प्रकल्प अधिकारी, ATC आणि आदिवासी विभागाचे सर्व अधिकारी मिळून आम्ही 2 दिवस चिंतन बैठक ठेवली की येणाऱ्या काळामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे। आदिवासी आणि आश्रमशाळेमध्ये ज्या सोयी सुविधा पुरवण्यात यावं आणि अध्ययन आणि अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावं आणि आदिवासी आश्रमशाळा आणि आदिवासी विभागाप्रती आदिवासी समाजाचं अतिशय चांगलं मत तयार झालं पाहिजे, आपुलकी निर्माण झाली पाहिजे, सहानुभूती निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प आदिवासी विभागानं केला असल्यामुळे निश्चितच लवकरात लवकर 7 आणि 8ला चिंतन करून सर्व PO आणि याचं चिंतन बैठक ठेवली। आम्ही 7 आणि 8ला आम्ही चिंतन बैठकीच्या माध्यमातून सर्व अधिकारी, वरिष्ठ अधिकारी चिंतन करून भविष्यात आदिवासी विभागाला धावाले लावायचं आहे, थांबणार नाही, अशा प्रकारचा संकल्प करणार आहे। महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांचं ऑडिट केलं जाणार, त्यांच्या कामांचं मूल्यमापन होणार, ते कशा आधारावर सुरू आहे आणि तुमच्या विभागाचं मूल्यमापन होत आहे का मुख्यमंत्र्यांकडून? आदरणीय देवाभाऊ कोणालाच सोडणार नाही, जो काम करणार आहे, काम करायला लावणार आहे, त्यामुळे देवाभाऊ धावत आहे, धावायला लावत आहे महाराष्ट्रात, आदिवासी विभाग धावणार आहे आणि ऑडिट योग्य करत असेल नसेल याबद्दल कल्पना नाही। देवाभाऊचा विश्वास आहे आदिवासी विभागाबद्दल, अधिकाऱ्याबद्दल, तर वेळोवेळी आम्हाला सूचना त्यांच्या मिळत राहील एवढी अपेक्षा करतो। काल कृषी मंत्री हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।